वाऱ्या गिरवापुरीच्या वसा समरा पुरकार थळकारा समर्था पाताच्या प्रभू. तर आज ही लेकर समर्था आज प्रथम म्हणजे तुझे भेटेसाठी इलेली असत, पण त्यांना आज असा वाटता की आपल्या सिंधुदुर्गात किंवा आपल्या गावावर आज काहीतरी आडीनडीचो आज प्रकार घडता हा आणि नको नको ता घडता ह्या कलियुगात असा साहेब ह्या सिद्ध झालेला असा. त्यामुळे ह्या घडा नाही त्याच्यासाठी समर्थ आज लेकरांनी तुझ्यापर्यंत धाव घेतलेली हा. आणि आज जो काही संकट येत हा लहानाथोरावर गावाघरावर आणि पुण्या सिंधुदुर्गावर महाराष्ट्रावर आणि भारतात हे संकट येऊ नये ह्याच्यासाठी आज ते लेकर तुझ्याकडे धाव घेतलेली असा. कारण 365 खेड्याचो अधिपतीचो राजसत्तेचो राजा म्हणजे गिरोबापुरीचो वस्तू साहेबा. तर आज तिराईत म्हणून असं समर्था ज्याच्या आडीनडी असतील इसाकलेली घडी दुरुस्त करण्याची ताकद फक्त तुझ्यातच असा साहेबा. तेव्हा त्यांनी विचार करून तुझ्याकडे गेल्या ते देशासाठी आपल्या गावासाठी घरासाठी. तर आज ते काहीतरी आज मीडिया याच्यावर सर्व गोष्टी आज ते माहिती देतात, जागृत करतात, सगळ्यांना सावध करतात. पण त्याचं आज जनतेक जसं ह्या योग तसं त्यांची प्रगती होणार नाही आणि जनता काय सुखरूप बघणार नाही साहेबा. पण ह्याच्यात कोणतरी मोडेकारी असतात, इतर काहीतरी असतात, त्याच्यामुळे म्हणतात कलियुग अरे चंद्रे झाला तर झाला आमका काय करूचा असं तो कोण म्हणणार. त्याच्या छाती हड्ड्यात तुका बसायचा असा आणि जा कोणी आज आमच्या आज गावाघरावर जो संकट सोडलेलो असा तो संकट येऊ नये जेणी सोडल्यान त्याच्यावर तुका पाठवतो असा अशी तुझ्याकडे कळकळीची विनंती असा. ज्या ज्या गावात जातील 12 गावात असो किंवा 48 गावात 360 खेड्यात असो तिथपर्यंत हे लेकरं पोचतात. देव तत्व तो 33 कोटी देवतांचो सदैव आशीर्वाद त्यांच्या पाठीचे असो. पण आज काहीतरी त्यांना वाटला म्हणून त्यांनी तुझ्याकडे धाव घेतलेली असा. तेव्हा पूर्णपणे तुका रागी जाऊन फटनाटा दूर करून आज त्यांच्या मुलाबाळांना घरी सरून सुखी निरोगी ते शेतीपाती झाडाकडे ढोरावर याच्यावर अन्न वसत देऊन सुखी देऊन पराक्रमाच्या अरे बोलणं कसं आणि 360 खेड्याचं गिरोबापुरीचं पावलं कसं असं आज लेकरांनी जाता आणि बरा होता माझ्या.